काही वेळानं अवनी ब्लॅक कॉफी घेऊन रणविजयच्या केबिनमध्ये येते. गुड मॉर्निंग आर्यन सर. रणविजय तिच्याकडे दुर्लक्ष करतो. अवनी येऊन थेट त्याच्या मांडीवर बसते. कॉफी. तिनं कपात फुंकर मारली आणि कप रणविजयच्या ओठांकडे नेऊ लागली. तू का आलीस? रणविजय तिला विचारतो. तुझं मन माझ्याकडे वळवण्यासाठी आणि कामं करण्यासाठी. तिनं त्याला कान पकडून माफी पण मागते. काल रात्री तुझं आणि सौ सुवर्णा यांचं बोलणं होत असताना मी जसं बोलले तसं मी आजपासून कधीच बोलणार नाही. आता मला माफ कर. तुला माझी गरज नाही. तुझ्याशी बोलायला लोक आहेत. अवनीला त्याच्या मांडीवरून ढकलून साईडला करतो आणि रणविजय कामाला लागतो. अवनी रडत म्हणते, मला तुझी गरज आहे आणि मला तुझी खूप गरज आहे. मला तुझ्याशिवाय कोणी नाही. ना माझे आई-वडील, ना माझी भावंडं, ना माझे आजोबा. तू पण असं बोलू नकोस. मला माफ कर. मी पुन्हा तुला त्रास देणार नाही. मला त्रास देणार नाहीस? गुड डिसिजन. बट गेट आउट. रणविजय म्हणाला. हे ऐकून अवनी रागानं तिचे अश्रू पुसते आणि केबिनच्या बाहेर निघून जाते. ती निघून जाताच रणविजय एका क्लायंटला फोन करतो. हॅलो ऋषी, वीरला केबिनमध्ये पाठव. अवनी ही पुन्हा वीरसोबत केबिनमध्ये येते. रणविजय अवनीकडे दुर्लक्ष करतो. आम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू करत आहोत. त्याची अनाउन्समेंट कर आणि उद्याच्या मीटिंगची तयारी कर. मला इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे सर, म्हणत वीर निघून जातो. दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. मी जेवणाची ऑर्डर दिली आहे. ये आणि जेवून घे. मला पण भूक लागली आहे. सकाळी नाश्ताही केला नाही मी, अवनी म्हणाली. का करतेस हे सगळं? रणविजय म्हणाला. काय करत आहे मी? अवनीनं विचारलं. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, मग हे नाटक का करतेस? माझं मी नंतर जेवून येईन, रणविजय म्हणाला. रणविजय, हे सगळं तुला नाटकासारखं वाटतंय? आणि जर मी तुझ्यावर प्रेम करत नाही तर याचा अर्थ मला तुझी काळजी नाही असं नाही, अवनी म्हणाली. प्रेमच नाही तर काळजीही करू नको आणि जा सुवर्णा आणि वनराज मित्तल यांच्याशी बोल. त्यांची काळजी घे, रणविजय म्हणाला. यार रणविजय, मी त्यांना फक्त गुड मॉर्निंग म्हणाले आणि त्यानंतर सकाळी त्यांच्याशी बोलले नाही. तुला नको असेल तर, तुला आवडत नसेल तर मी आत्तापासून असं काहीही करणार नाही जे तुला आवडत नाही, अवनी म्हणाली. ठीक आहे, रणविजय म्हणाला. मग आता रागावू नकोस ना, अवनी म्हणाली. जेवण करून तुझं काम कर जा, रणविजय म्हणाला. किती बेकार आहे हा जनावर, अवनी तोंडातच पुटपुटली. दुपारचं जेवण उरकून रणविजय निघू लागला. जर तू आज संध्याकाळी माझ्या खोलीत औषध लावायला आला नाहीस तर मी तुझ्या घरातून निघून जाईन. कारण तू बोलणार नाहीस तेव्हा मी तिथे राहून काय करणार, म्हणत अवनी केबिनच्या बाहेर निघून जाते. खूपच नाटक चालू आहे अलीकडे, रणविजय पण मनातच पुटपुटला. मी घरी जातेय. तुमच्या बॉसला सांगा वीर. अवनी रागानं ऑफिसमधून घरी निघून गेली आणि ती खोलीत जाऊन बेडवर पडली. त्याला काय वाटतं? मी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण तो मान्य करत नाही. मी चूक केली आहे आणि रागात बोलले. खडूस कुठला, काल रात्रीपासून डोकं खात आहे ऑफिसमध्ये. वीर, अवनीला आत पाठव, रणविजय म्हणाला. सर, ती घरी गेली, वीर म्हणाला. व्हॉट, घरी गेली? रणविजय त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो आणि तोही उठून घरी जातो. वाटतं मी जरा खूपच ॲक्टिंग केली आहे. तिनं मला आईसारखं सोडून गेली तर? मी तिच्याशिवाय कसं जगणार? तिच्याशिवाय कोण आहे माझं? अवनीचा विचार करत तो वेगानं गाडी चालवतो आणि काही वेळात मित्तल मेन्शनमध्ये पोहोचतो. रणविजय, आज तू लवकर आलास बेटा. आत्ता 4 वाजले आहेत, आजी म्हणाली. अवनी कुठे आहे आजी? रणविजय थेट प्रश्न विचारतो. ती खोलीत आहे, आजी म्हणाली. रणविजय अवनीच्या खोलीत जातो आणि दरवाजा उघडतो आणि तो दरवाजा बंद करत असताना म्हणतो. तू मला न कळवता का आलीस? तू मला न कळवता आलीस म्हणून मी किती काळजीत पडलो हे तुला माहीत आहे? तुला माझी काय गरज आहे?
तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे ना, मग मी तुला सांगून काय करू, अवनी म्हणाली. रणविजय अचानक अवनीला मिठी मारतो. माफ कर मला, तुझा खूप राग आला होता मला, पण प्लीज मला पुन्हा कधीच सोडून जाणार नाहीस ना. सांग ना की तू मला सोडून जाणार आहेस. तुझ्याशिवाय माझ्याकडे कोणी नाही. हे सांगताच रणविजयच्या डोळ्यात पाणी भरून आलं. प्लीज रडू नकोस रणविजय, इथे बस. आता मला सांग, असं काय आहे की तू त्या लोकांवर इतका चिडतोस. अवनी विचारताच रणविजय अवनीच्या ओठांवर बोट ठेवतो. तुला कळायला हवं. अवनी हो म्हणते. रणविजय अवनीला मिठीत पकडून बेडवर बसतो. माझ्या आईबाबांचं अरेंज मॅरेज आहे. माझ्या बाबांना सुरुवातीपासून आई फारशी आवडायची नाही. म्हणजे माझी आई त्यांना लग्नासाठी पसंत नव्हती. आजोबांच्या प्रेशरमुळं बाबा माझ्या आईसोबत लग्न करून घेतले. सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं. मग लग्नाच्या 2 वर्ष कंप्लीट झाले तरीही सगळं सुरळीत चालू होतं. माझ्या जन्मानंतर आई थोडी व्यस्त झाली. तिचा बराचसा वेळ माझी काळजी घेण्यात जायचा. तरीही ती मिस्टर मित्तलला वेळ देत नाही असं नाही. ती त्यांना पूर्ण वेळ द्यायची. हे सगळं चांगलं चाललं होतं. पण कालांतरानं मित्तलला माझ्या आईचा कंटाळा येऊ लागला. एक दिवस सुवर्णा मित्तलच्या बारमध्ये ही डान्सर होती. मिस्टर मित्तल पहिल्या नजरेतच त्या दीड दमडीच्या बाईच्या प्रेमात पडले. त्यामुळं मित्तलचा हात माझ्या रडणाऱ्या आईवर पडला. मिस्टर मित्तल आईला खूप मारायचा. कधी त्याच्या पट्ट्यानं, कधी हातानं, कधी माझ्या आईला धक्का मारून द्यायचा. मला हे सगळं पाहून खूप वाईट वाटायचं. पण मी असहाय्य, लहान होतो. तर मी काय करू शकतो. काहीही बोललो तरी ते मला मारहाण करायचे किंवा हॉस्टेलमध्ये पाठवण्याची धमकी द्यायचे. एके दिवशी मी त्यांना सांगायला गेलो. फ्लॅशबॅक. बाबा बाबा आत या ना, आईला बघा, तिला खूप ताप आहे. तिचं संपूर्ण शरीर गरम होत आहे, रणविजय म्हणाला. सिगारेटचा धूर रणविजयच्या तोंडावर सोडत वनराज म्हणाले. अरे बाळा, म्हातारी मेली तर मरू दे. बघ मी तुझ्यासाठी किती सुंदर दुसरी आई आणली आहे. चल हिला विसर आणि तिला आई म्हण. 7 वर्षाचा निष्पाप रणविजय रागावला. नाही, ती माझी मम्मा नाही. ती किती घाणेरडी बाई आहे. मी तिला मम्मा म्हणणार नाही, म्हणत रणविजय सुवर्णाच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडतो. वनराज रणविजयला चापट मारतात. हे गैरवर्तन मॅनर्स नावाची चीज आहे की नाही, असं म्हणत रणविजयच्या गालावर पुन्हा 2-3 चापट मारत मारत मारहाण करतात. मग नंतर वनराज सुवर्णाला घेऊन हॉस्पिटलला निघाला. रणविजय आजोबा म्हणत रडत रडत येतो. आजोबा, मम्मीला ताप आहे, डॉक्टरांकडे चला ना. बघा डॅडींनी मला मारलं. तू काळजी करू नकोस बाळा. तुझी आई बरी झाली की मी तुझ्या बाबांना शिव्या देईन. आता पहिला तुझ्या खोलीत जाऊ. प्रेझेंट टाईम. पण त्या दिवसानंतर मी मित्तलचा तिरस्कार करू लागलो. त्यानं मला मारलं म्हणून नाही, कारण तो माझ्या आईला सोडून त्या डान्सरसोबत तिला पिक्चर दाखवायला गेला होता. त्या दिवसापासून मी त्याच्याशी बोलणं बंद केलं. माझ्यासाठी माझं सगळं जग होती फक्त माझी आई. अवनी, मी मिस्टर मित्तल आणि त्या सुवर्णाचा खूप तिरस्कार करतो. या बाईनं माझं बालपण माझ्याकडून हिरावून घेतलं. माझे आईवडील, कुटुंब सर्व काही हिसकावून घेतलं. एक दिवस माझीही वेळ येईल जेव्हा मी तिच्याकडून सर्व काही हिसकावून घेईन आणि तिला त्याच नरकात पुन्हा पाठवीन जिथून ती बाई आली होती. हे ऐकून अवनीने रणविजयचे अश्रू पुसले. अवनी, तू मला वचन दे की आजच्या नंतर तू कधीही बोलणार नाहीस ती बाई आणि मिस्टर मित्तलसोबत. बोल अवनी, कधीही बोलणार नाहीस ना. आई शपथ, तुला आवडणार नाही ती गोष्ट मी आजपासून अजिबात करणार नाही, असं म्हणत अवनीनं रणविजयचा शर्ट काढला. आणि आज पहिल्यांदाच अवनी रणविजयला त्याच्या वेदना कमी करण्यासाठी खरोखर मनापासून प्रेम करत होती आणि रणविजयच्या छातीवर हात फिरवत त्याचं चुंबन घेत होती. ती त्याच्या ओठांचा रस अगदी हळुवारपणे पित होती. अवनीच्या अशा वागण्यानं रणविजयचे हातही अवनीच्या कमरेवर फिरू लागले. त्याला अवनीला पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घ्यायचं होतं. तो तिच्या चुंबनामध्ये पूर्णपणे गढून गेला होता. अवनी खूप वेगानं श्वास घेत होती. अवनीसुद्धा हातानं रणविजयची छाती दाबत होती. त्यामुळं रणविजयची अस्वस्थता अजूनच वाढली होती.
आणि त्या दोघांचे चेहरे पूर्ण लाल झाले होते. रणविजयनं अवनीपासून दूर होऊन अवनीचा टी-शर्ट काढला. तो तिला बेडवर झोपवतो आणि तो स्वतः त्याचा बेल्ट, पाकीट आणि घड्याळ काढतो आणि अवनीच्या अंगावर येतो आणि तिच्या चेहऱ्यावर सगळीकडून चुंबन घेतो. त्यामुळं अवनीही स्वतःवरचा ताबा गमावून बसली होती आणि रणविजयच्या नग्न शरीर तिला खेचत होती. अवनी स्वतःच आग्रंदत होती, त्यामुळं रणविजय तिला आणखी चुंबन आणि चोखत होता. हळूहळू तो आणखी खोलवर किस करत होता. तो तिच्या ओठ सोडून हळूहळू छातीवरून खाली सरकत होता. पोटावर खूप सारे चुंबन घेऊन बिंबी खाली सरकत असतानाच रणविजयला घट्ट पकडलं. पण मग तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो आणि तिच्यापासून दूर जातो आणि तिच्या मिठीत झोपतो किंवा तिच्या ओठांचं चुंबन घेतो आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. अवनी, तू खरंच माझ्यावर प्रेम करतेस ना? तुला पाहिजे तेवढा वेळ घे, पण पुन्हा असं म्हणू नकोस की तू मला सोडून जाशील. माझ्याकडं तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. मी आधीच माझ्या आईला गमावलं आहे. आता तू माझी एकमेव आशा आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. अवनी शांतपणे त्याचे अश्रू पुसत म्हणते की मी तुला कधीच सोडणार नाही. मी फक्त तुला घाबरवण्यासाठी म्हणाले आणि आता रडणं बंद कर. मला ते खडूस अकडू जनावर आवडतो. हा रडका आर्यम मला नको आहे. कदाचित मी माझ्या जनावराच्या प्रेमात पडली आहे. हे ऐकताच तो तिच्या मिठीत झोपतो. कदाचित रात्रभर जागे राहिल्यामुळं त्याला आता अवनीच्या मिठीत शांत झोप लागली होती. तो खूप गाढ झोपेत होता. अवनी किती प्रेमानं त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. झोपल्यावर किती निरागस दिसतोस. असं काय आहे तुझ्याकडे? इतका तिरस्कार करूनही आज मला तुझे अश्रू जाणवले. तुला पाहिल्यावर तुझ्यावर प्रेम करण्यापासून मी स्वतःला का थांबवू शकत नाही हे मला नाही माहीत. तू असं काय केलं आहेस की मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करत आहे? काही क्षण डोळे बंद करून ती तिथेच पडून राहिली. पण मग अचानक तिला झोप येते आणि तीही गाढ झोपेत जाते. कदाचित रणविजयला खुश पाहून तिलाही दिलासा मिळत असावा. सुवर्णाच्या खोलीत सुवर्णा फोनवर तिच्या एका माणसाला विचारते की त्याला रणविजयच्या माणसांच्या तावडीतून कसं बाहेर काढायचं ते बघा, नाहीतर रणविजय मित्तल त्याचा जीव घेईल आणि त्याला मारून फेकून देईल. मी जे रहस्य लपवून ठेवलं आहे मित्तल कुटुंबाकडून इतक्या वर्षापासून, मी ते रहस्य बाहेर येऊ देऊ शकत नाही. कारण ही मूर्ख मुलगी यावेळी वाचली, पण पुढच्या वेळी ती वाचणार नाही. मी कधीच आनंदी नाही पाहू शकत रणविजयला. त्या रणविजय मित्तलला काय वाटतं? हा रणविजय मित्तलला आज नाही तर उद्या मी त्याचाही काटा काढेन. जणू त्याची आईचा काढून टाकला होता. आता तू या घरात आलास, पण तू जास्त दिवस राहू शकणार नाहीस. कारण मी नाही तुला या घरात जास्त काळ राहू देत. तू फक्त काही दिवसांचा पाहुणा आहेस आणि आयुष्यभर या घराचा पाहुणाच राहशील. कारण तू या घराचा एक भाग व्हावं अशी माझी इच्छाही नाही आणि मी ते होऊ पण देणार नाही. रात्री 8 वाजता अवनी आणि रणविजय उठले. चला जाऊया. जेवणाच्या टेबलावर सर्वजण आपली वाट पाहत आहेत आणि मलाही खूप भूक लागली आहे, अवनी म्हणाली. रणविजय तिला डोळे मिटून म्हणतो, तू जा, मला भूक नाहीये. तू येशील तेव्हा ज्यूस घेऊन ये. अवनी त्याला उशी मारते. रणविजय लवकर उठ. आम्ही इथं एकमेकांसाठी नाही, आजी आणि आजोबांसाठी आलो आहोत, म्हणूनच लवकर जाऊया. एका अटीवर येईन, रणविजय म्हणाला. काय अट आहे ते सांग, अवनी म्हणाली. मी असाच बाहेर येईन, शर्टलेस. रणविजय, तू वेडा आहेस का? तुझ्या छातीवर माझ्या हाताच्या आणि लिपस्टिकच्या खुणा आहेत, त्यामुळं तू असा येणार नाहीस. समजून घे. ठीक आहे, तू जा. मी आंघोळ करून आवरून पटकन येतो. ओके, लवकर ये, म्हणत अवनी खाली निघून जाते. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि कथा कशी वाटते आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.